नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण चारित्र्य विकासाची एक अतिशय रंजक आणि शाश्वत ब्लूप्रिंट उलगडणार आहोत. आजकाल मुलांना योग्य वळण कसं लावायचं हा तसा आपल्या सगळ्यांसमोरच एक मोठा प्रश्न असतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, याचं अतिशय सुंदर उत्तर आपल्याला इतिहासातल्या एका 12 वर्षांच्या मुलाने दिलेल्या प्राचीन धड्यांमधून मिळतं. आणि या कथेची सुरुवात होते ती प्रत्येक पालकाच्या मनातील एका अत्यंत धडकी भरवणाऱ्या भीतीपासून. जरा विचार करा, एखाद्या सणाच्या किंवा जत्रेच्या प्रचंड गर्दीत आपलं मूल अचानक हरवलं तर आपली काय अवस्था होईल? आपण अक्षरशः वेड्यासारखे गर्दीत लाल टी शर्ट किंवा ओळखीचे कपडे घातलेले आपल्या मुलाला शोधत फिरू, बरोबर? आता हीच परिस्थिती हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन जेरुसलेम शहरात कल्पनेत आणा. मेरी आणि योसेफ यांच्यासाठी ही काही नुसती कल्पना नव्हती, तर काळजाचा ठोका चुकवणारं एक भयानक वास्तव होतं. सणाच्या त्या अलोट गर्दीत त्यांचा 12 वर्षांचा मुलगा अचानक दिसेनासा झाला होता. त्यांचा हा शोध काही सोपा अजिबात नव्हता. पहिला दिवस तर त्या प्रचंड गर्दीत नुसत्या घबराटीत आणि शोधाशोधीत गेला. दुसरा दिवस परतीच्या प्रवासात नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांमध्ये चौकशी करण्यात अत्यंत थकून जाणारा ठरला. असे तब्बल 3 वेदनादायी दिवस आणि रात्रींच्या काळजीतून गेल्यानंतर शेवटी तिसऱ्या दिवशी त्यांना तो मुलगा सापडला. पण कुठे? तो रस्त्यावर इतर मुलांसोबत खेळत नव्हता किंवा घाबरून रडत बसला नव्हता, तर तो चक्क मंदिरात बसून तिथल्या अत्यंत ज्ञानी अशा धार्मिक विद्वान आणि ज्येष्ठांसोबत सखोल चर्चेत मग्न होता. आता या 12 वर्षांच्या मुलाने म्हणजेच येशूने कोणते अद्भुत गुण दाखवले हे सविस्तर पाहण्यापूर्वी आपण एका महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. मूळ संदर्भात आमेन आमेन हा शब्द येतो. हा एक प्राचीन हिब्रू शब्द आहे, ज्याचा आपल्या भाषेत अगदी सोपा अर्थ होतो तथास्तु किंवा असंच हो. हा केवळ प्रार्थनेच्या शेवटी बोलला जाणारा शब्द नाहीये बरं का. तर मुलाच्या जीवनात हे सगळे चांगले गुण खऱ्या अर्थाने रुजावेत, ते केवळ कागदावर न राहता एक ठाम सत्य बनावं, यासाठी हा शब्द एक अत्यंत शक्तिशाली पुष्टी म्हणून काम करतो. जेव्हा काळजीत बुडालेल्या आईने त्याला अखेर शोधून काढलं आणि अत्यंत भावूक होऊन विचारलं की तू असं का केलंस, तेव्हा त्याने दिलेलं उत्तर खरंच थक्क करणारं होतं. तो म्हणाला, तुम्हाला माहीत नव्हतं का की मी माझ्या पित्याच्या घरात असलं पाहिजे? या एका वाक्यात केवळ हुशारी नव्हती, तर जीवनाच्या एका अत्यंत मोठ्या उद्देशाची सखोल जाणीव होती. एका 12 वर्षांच्या मुलाच्या मुखातून आलेलं हे उत्तर ऐकून त्याचे पालकही आश्चर्यचकित झाले आणि याच उत्तरातून खऱ्या अर्थाने त्या चारित्र्याच्या ब्लूप्रिंटची सुरुवात होते. तर या कथेतून मिळालेला पहिला महत्त्वाचा भाग आपण पाहूया, आज्ञापालनाचा पाया आणि घरातूनच होणारी चारित्र्याची जळणघडण. चारित्र्याची खरी सुरुवात नेहमी आपल्या घरातूनच होते, हे तर आपण सगळे जाणतोच. पण आजच्या आधुनिक कुटुंबांमध्ये याचा नेमका अर्थ काय? तर एक असा मुलगा जो पालकांनी दिलेल्या सूचना चिडचिड न करता किंवा न रागावता शांतपणे ऐकतो. तो घरातील छोटी छोटी कामे जसं की स्वतःची खोली आवरणे किंवा स्वच्छता ठेवणे यात आनंदाने मदत करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो आई आणि वडील या दोघांचाही अगदी समान आदर करतो. तुम्ही मला सांगणारे कोण, असा उद्धट प्रश्न त्याच्या वागण्यात नसतो. या छोट्या पण अतिशय महत्त्वाच्या सवयीमुळे तो मुलगा संपूर्ण कुटुंबासाठी खूप मोठा अभिमान आणि आनंद घेऊन येतो. यानंतरचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे खऱ्या ज्ञानात वाढ आणि ऐकण्याचं सामर्थ्य. इथे शहाणपण आणि मूर्खपणा यातील फरक अतिशय स्पष्टपणे आपल्यासमोर येतो. बघा, शहाणपण म्हणजे काही फक्त वय वाढणं नव्हे. एक शहाणा मुलगा तो असतो जो नेहमी मोठ्यांचं ऐकायला तयार असतो, त्यांच्या अनुभवातून आलेलं मार्गदर्शन खुल्या मनाने स्वीकारतो आणि त्यातून स्वतःची एक सखोल समज निर्माण करतो. याउलट मूर्ख मुलाचं वागणं पूर्णपणे वेगळं असतं. तो ज्येष्ठांच्या चांगल्या सल्ल्याकडे सहज दुर्लक्ष करतो, स्वतःच्याच मतावर हट्टीपणाने ठाम राहतो आणि त्यामुळे त्याच्यात समजूतदारपणाचा खूप मोठा अभाव दिसून येतो. थोडक्यात सांगायचं तर ऐकण्याची तयारी असणं हेच खऱ्या ज्ञानाचं पहिलं पाऊल आहे. आता आपण वळूया तिसऱ्या भागाकडे, वादविवादाशिवाय जीवन, म्हणजेच हक्क गाजवण्यापेक्षा स्वीकार करण्याची वृत्ती. तर आजकालच्या प्रत्येक घरातील रोजचाच संघर्ष आहे, बरोबर? जेवणाच्या टेबलावर आपण अनेकदा पाहतो की मुलांना काय हवं आहे ते विचारून असंख्य पर्याय दिले जातात. पण इथे एक अतिशय वेगळा आणि पारंपरिक दृष्टिकोन मांडला आहे. एक स्वीकार करणारा मुलगा ताटात जे काही वाढलं आहे ते शांतपणे, कोणत्याही तक्रारीशिवाय खातो आणि आहे त्या परिस्थितीशी पूर्णपणे समाधानी असतो. दुसरीकडे एक हट्टी मुलगा प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्यायांची मागणी करतो, नाहक वाद घालतो आणि प्रत्येक सूचनेवर सतत का असा प्रश्न विचारून घरातील शांतता भंग करतो. येशूच्या बालपणाचं उदाहरण या समाधान आणि स्वीकार करण्याच्या वृत्तीसाठी अगदी चपखल बसतं. त्याचं संगोपन योसेफ या एका साध्या सुताराने केलं होतं. सुताराच्या त्या लहानशा कार्यशाळेत आणि अत्यंत साध्या वातावरणात येशू वाढला.
पण त्याने आपलं हे साधं जीवन अतिशय आनंदाने स्वीकारलं. मला अधिक श्रीमंत कुटुंबात जन्म का मिळाला नाही किंवा माझं राहणीमान इतकं साधं का आहे असा प्रश्न विचारून त्याने कधीही आपल्या परिस्थितीबद्दल तक्रार केली नाही किंवा वाद घातला नाही. हीच ती कृतज्ञतेची भावना जी आजच्या काळात खरोखरच दुर्मिळ होत चालली आहे. चौथा भाग आहे समाजात मान्यता मिळवणे आणि लोकांमध्ये मिसळून राहणे. आपलं चारित्र्य केवळ घराच्या चार भिंतीत सिद्ध होत नाही, तर बाहेरच्या जगात त्याची खरी परीक्षा असते. खरा आध्यात्मिक आणि वैयक्तिक विकास म्हणजे सर्वस्व सोडून एखाद्या जंगलात, डोंगरावर किंवा अंधाऱ्या गुहेत जाऊन जगापासून दुरावलेला एकांतवासी होणं असा मुळीच होत नाही. उलट एक खरोखरच सुसंस्कृत व्यक्ती समाजात लोकांमध्ये राहते, ती लोकांशी संवाद साधते, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होते, आपल्या वागण्यातून संपूर्ण समाजात आनंद पसरवते आणि त्यामुळेच साहजिकपणे सर्वांची पसंती आणि मान्यता मिळवते. लोकांशी जोडलेलं असणं हेच खऱ्या समृद्ध जीवनाचं लक्षण आहे. आणि आता शेवटचा 5वा भाग, आनंदाचा आशीर्वाद, ही ब्लूप्रिंट प्रत्यक्षात कशी आणायची ते पाहूया. आता ही सगळी प्राचीन तत्त्वं आजच्या काळात एका आधुनिक आशीर्वादाच्या रूपात कशी लागू पडतात ते बघा. बायबलमधील याकोबाची पत्नी लेया हिच्या कथेमध्ये आपल्याला आशे नावाचा उल्लेख आढळतो. या नावाला एक खूप सुंदर भावनिक अर्थ आहे, ज्याचा शब्दशः अर्थ होतो आनंदी. आणि म्हणूनच एका पाळकाची ही प्रार्थना अतिशय समर्पक ठरते की आशे नावाच्या या लहान मुलाने हे सर्व आदर्श गुण स्वतःच्या अंगी बाळगावेत आणि आज्ञापालन, शहाणपण व स्वीकाराच्या माध्यमातून आपलं कुटुंब आणि समाज या सर्वांच्या आयुष्यात खरा शाश्वत आनंद घेऊन यावा. या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी आपण स्वतःला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला पाहिजे. उद्याचं भविष्य आणि आपली पुढची पिढी घडवताना आपण खरोखरच कशाला प्राधान्य देत आहोत? आपण केवळ क्षणात संपणाऱ्या तात्पुरत्या आनंदाच्या आणि सोयीसुविधांच्या मागे धावत आहोत, की आज्ञापालन आणि उत्तम चारित्र्याच्या त्या अत्यंत सखोल आणि शाश्वत ज्ञानाला महत्त्व देत आहोत? यावर नक्की विचार करा, कारण आज आपण जी मूल्य निवडू त्यावरच उद्याचा समाज उभा राहणार आहे. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासह.